चलो ओके. सो आज आपण जो दुसरा गुणधर्म पाहणार आहोत, मी बोललो त्याला एक तर गुणधर्म म्हणा, एक तर प्रमेय म्हणा, पण आपण प्रमेय म्हटलं तरी चालेल. जसं आपण पहिला पाहिला काय, वर्तुळाच्या जेव्हा एकमेकींना वर्तुळाच्या कुठं अंतर्भागात छेदतात आणि इथं कुठं बरोबर. म्हणून मग चेतन आपण याला म्हणून देऊ इथं गुणधर्म किंवा एक प्रमेय. ओके, हे कितवं आहे मग आता? दुसरं. वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा. आता वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा म्हणजे काय? रेषा काढायची आणि त्याच्यामध्ये जीवा दाखवायची. कळलं? काय काढायची? रेषा आणि त्याच्यामध्ये जीवा दाखवायची. वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात, कुठं? वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर. म्हणजे काय सुरू झालं रे? साध्य. तर त्या रेषांमधील तर त्या रेषामधील कोणाचे माप? काय म्हटलं? त्या रेषामधील कोणाचे माप त्या कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापांच्या फरकाच्या निम्मे असते हे सिद्ध करा. वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषामधील कोणाचे माप त्या कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते. हा, ते जाऊ दे ना आता. बघ ना आता, ए बाळ प्रतीक, आपण असा वर्तुळ काढला बेटा. आता काढला भूषण, ही रेषा काढली, कारण त्याने काय म्हटलंय? वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा. लक्ष द्या मयुरीत आहे. आणि दुसरी रेषा काढली बाळ मीनं. ओके बाळ, मग मी हिला काय नाव दिलं? ए. याला इथं बी, हिला नाव दिलं सी आणि याला देणार डी. झालं. आणि कुठं छेदतायत एकमेकांना? वर्तुळाच्या बाह्य भागात. आणि याला नाव देऊन टाकला ई. समजलं? वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा. आता इथे वर्तुळाचा काय असेल रे? केंद्रबिंदू असेल. काय असेल? केंद्रबिंदू. त्याला नाव देऊन टाकू ओ. समजलं? मग काय? यस. मग आपण एकदा आता तुम्ही कोणता बी जोडू शकता. आता टेक्स्टबुक मध्ये एडी जोडलेला आहे, मागच्या याच्यात आपण बीसी जोडला. मग तुम्हाला जर आता इथे बी वाटलं की कोणता जोडायचा? बीसी, तर मग आपण परत इथे काय जोडून घ्यायचा? आता बीसी. पहिले आपण साध्य काय ते तर पाहू. साध्य काय ते तर पाहावं लागेल. काय? वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील. मग आता तर त्या रेषांमधील कोणाचे माप? आता इथे एकच कोण तयार झाला हो. इथे चार कोण तयार होणार आहे का? नाही. इथे एकच कोण तयार झाला. कोण? ए ई सी रे. बब्या, हा ए दिसला का बेटा? हा ए बाह्य भागात कुठं छेदत आहे? ई बिंदूत. आणि हा कोणता बिंदू? सी बिंदू. मग काय म्हणणार? कोण? ए सी बरोबर त्या कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते. मग आता मला एक सांगा ना, 1/2 तर आपण घेणार आहे, पण या कोणाने कोणते दोन कंस अंतरखंडित केले आहेत? आता ते सांगा. या कोणाने कोणते दोन कंस अंतरखंडित केले आहेत? तुम्हाला आठवतं का? ज्यावेळेस आपण अंतरखंडित कंस हा टॉपिक पाहिला तेव्हा 6 आकृत्या काढल्या होत्या, बरोबर. त्याच्यानंतर ज्या शेवटच्या 3 आकृत्या होत्या मी दाखवलं पण आहे, व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकतात की तिथं 2 कंस अंतरखंडित केलेले आहेत. किती कंस? 2 कंस काय केले होते?
अंतरखंडित केले होते. बरोबर का? आता इथे बी तो एकच कोण काय करतोय, दोन कंस अंतरखंडित करतोय. मग ते कोणते रे? कोणते दोन कंस अंतरखंडित करतो आहे? बघ ना. एक तर हा त्याच्या अंतर्भागात यायला पाहिजे ना, सरळ बसा. त्याच्या कुठे यायला पाहिजे? इथे अंतर्भागात. म्हणजे पहिला हा एक एसी झाला आणि दुसरा कोणता झाला? बीडी. बीडी पाहतो अंतरखंडित कंस. तो टॉपिक घरी जाऊन लय फायदा होणार आहे तुमचा, तुम्हाला या ॲपचा खूपच डायरेक्ट. हा जो टॉपिक नाही समजला तो घरी जाऊन फक्त रिपीट करा, क्लिअर डायरेक्ट. ओके. मग आता मोठा कंस कोणता असेल, बीडी की एसी? दिसतोय आपल्याला आकारावरनं. म्हणजे मोठ्या कंसातून लहान कंस काय करायचा, मग वजा. मग इथे बी काय म्हणणार, 1/2 काय असेल, सामायिक माप कंस एसी वजा माप कंस बीडी. जसं तुम्हाला आठवतं का, आपण पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन पाहिले होते. एक होता विशालकोन त्रिकोण, एक होता लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोणामध्ये आपण काय करत होतो, वजाबाकी. विशालकोन त्रिकोणामध्ये बेरीज. तसं इथे आहे. जर जीवा कुठं छेदत असतील, वर्तुळाच्या अंतर्भागात तर बेरीज करा. जीवा जर वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर वजाबाकी करा. अशा ट्रिक लक्षात ठेवायच्या. चलो, समजलं का? मग इथं साध्य बी समजलं. साध्य बी समजलं का? काय करायचं आहे ते इथं बाजूला चिपकवून देतो. मग आता आपण काय करणार बरं, आपली आकृती काढू. आपल्याला आता प्रश्न, आपल्या या प्रमेयासाठी काय लागणार, आता आकृती लागेल. काढला मग मी आता काय काढला, समजा वर्तुळ म्हणजे वर्तुळ. ओके. आता काय काढायच्या, रेषा. एक ही एक मोठाच रेषा झाला तो. बघ, ही एक रेषा असेल. ओके. ही एक दुसरी रेषा असेल. बरोबर का? यस. वाटल्यास थोडं यांना करून घ्या कमी. याला असा इकडं बाण दाखवा, याला इकडं बाण दाखवा. चांगले नाही आले, उडवून टाकतो. कसं जरा चांगले वाटले पाहिजे ना ते. हा, हे बघा. आता काय देशील त्यांना बघूया, नाव देणार त्यांना आता. ओके. बघ, पहिलं काय नाव देशील तू आता? याला मी इथं नाव देणार ए. याला काय दिलं होतं आपण, बी. हो ना बाळा. याला काय नाव देणार, ए. ते काही काही अक्षर घेत नाही तू, काही काही घेतो. हा ए, हा बी, हा सी आणि हा डी. कुठं छेदतो एकमेकांना, वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू ई मध्ये. आणि या वर्तुळाचा काय असेल, केंद्र बिंदू. त्याला नाव देऊन टाका यस. अरे यार, हा, ओ. चलो, ओके. मग आता काय म्हणणार, सगळ्यात पहिल्यांदा पक्ष. काय येणार पक्ष मध्ये सांगा? जे आकृतीत दिसतं ते आपलं काय असेल, जे आकृतीत दिसतं ते काय असेल, पक्ष. काय म्हणणार पक्ष मध्ये, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात. काय म्हणणार, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काय, जीवांना सामावणाऱ्या रेषा AB व रेषा CD. काय, जीवांना सामावणाऱ्या सामावणाऱ्या रेषा कोणत्या रे, AB आणि CD. AB आणि CD. रेषा AB आणि रेषा CD एकमेकींना, बोला ना, एकमेकींना कुठं
वर्तुळाच्या वर्तुळाच्या बाह्य भागात कुठं रे बिंदू बिंदू ई मध्ये काय करतात बिंदू ई मध्ये छेदतात. हे झालं आपलं पक्ष. आता काय घेणार रे बेटा आपण? आता आपण घेऊया साध्य. चला मग काय म्हटलंय त्याने, तर त्या रेषांमधील कोणाचे माप. कोणता कोण तयार झाला? त्या रेषामधील कोणाचे माप, कोण ए ई सी बरोबर हे त्या कोणाने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते. निम्मे म्हणजे 1/2. मोठा कंस कोणता? मापक कंस AC वजा मापक कंस BD. आणि हे काय करायचं आपल्याला? साध्य. चलो ओके. काय करावी लागेल? रचना. काय म्हणणार रचनामध्ये? कोणते जोडून घेणार? C आणि B हे दोन बिंदू आपण काय करून घेऊ? जोडून घेऊ. मग जोडले या पद्धतीने. चलो काही अडचण? समजलं? मग मी काय म्हणणार? रेख BC काढा. कोणता रेख काढा? BC काढा. आता काय घेणार तुम्ही? सिद्धता घेणार. आणि सिद्धतामध्ये काय घ्यायचं? जसं आपण मागच्या प्रमेयामध्ये पाहिलं तसंच. काय कशाने सुरुवात केली होती आपण? कशाने सुरुवात केली होती? कोणते कोण? कोणतं प्रमेय वापरलं होतं? 5. कवी तुम्ही नुसतं भेजात ठेवू शकत नाही बेटा. अंतरकोणाचं प्रमेय नाही, ते अंतर्लिखित कोणाचे प्रमेय आहे. काय आहे? अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. बोल मग आता कोणकोणते कोण घेशील? त्यांचा एक शिरोबिंदू वर्तुळावर आला पाहिजे. घेऊन टाका. कोण? ABC घेऊन टाक ना. मग AEC कसा काय येणार? तो बाहेर गेला ना शिरोबिंदू. शिरोबिंदू कुठं पाहिजे? वर्तुळावर. तरच काय वापरता येईल? अंतर्लिखित कोणाचं प्रमेय. मग कोण कोणता घेऊन टाकायचा? ABC. बघ आता कोण ABC बरोबर 1/2 मापक कंस कोणता रे? AC. इसको देखिए रखिए समीकरण नंबर 1. ओके. आणि दुसरा काय रे? नाही ना बाळ. आता ई येणार नाही ना रे बब्या. ई कुठे? त्याच्या बाह्य भागात. आपल्याला शिरोबिंदू कुठं पाहिजे? वर्तुळावर. किती वेळा सांगतो मी? BCD. कोणता येणार मग? BCD. कोण BCD कसा घेणार आणि कसं शोधायचं रे? कंस पाहिजे ना तुला कोणता पाहिजे? AC पाहिजे की नाही कंस? म्हणजेच कोण ABC कंस AC येणार. दिसला का? ए बघ, जर मी कोण कोणता घेतला ABC तर हा कंस AC आला. आणि जर कोण कोणता घेतला BCD तर कंस कोणता आला? BD. म्हणजेच मी इथं म्हणणार आता काय? कोण BCD बरोबर 1/2 मापक कंस कोणता? मापक कंस BD. याला देऊन टाका समीकरण नंबर 2. आणि दोघांना मी कारण देणार काय? अंतर्लिखित अंतर्लिखित कोणाचे याला म्हणायचं अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. आता काय रे? इथं बी बेरीज करणार का? नाही. इथं काय करायची आहे? वजाबाकी. पण ABC म्हणून BCD वजा होऊ नाही शकत, कारण एक इकडे एक इकडे, त्यामुळे होणार नाही. आता तेच मग आपल्या पद्धतीने जा. आता तुम्हाला कोणता कोण पाहिजे? आता AEC ना. कोणता पाहिजे? AEC. आपल्याला आता जर AEC कोण पाहिजे की नाही, मला आता ABC कोण बाह्य कोण दाखवावं लागेल. कोणता?
ABC कोणाचा? त्रिकोण BEC चा. कोणाचा? त्रिकोण BEC चा. आता मला मागच्या याच्याप्रमाणे बाहेरचा कोण दाखवता येणार आहे का? बाह्य कोण नाही, तिथे तो कोणच तयार होत नाहीये. मग कोणता कोण तयार होतोय? ABC. मग मी इथे म्हणणार सो कोण ABC हा, कोण ABC हा त्रिकोण BEC चा, त्रिकोण BEC चा काय आहे? बाह्य कोण आहे. कोणतं प्रमेय? दुरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार. कोणता घ्यायचा? मग एक घ्यायचा BC आणि एक घ्यायचा BEC. कळलं? B घ्यायचा नाही. मग कोण ABC बरोबर काय म्हणणार तुम्ही? कोण ABC बरोबर. बघ ना, परत सांगतो, वाटल्यास लक्ष द्या. आपण काय घेतलं आहे? असं हे एक वर्तुळ घेतलं आहे बरोबर. त्याच्यानंतर ही एक रेषा, त्याच्यानंतर ही एक दुसरी रेषा घेतली बरोबर. मग आता काय? हा, आता यांना आपण काय देऊन ठेवले? नाव. हा काय होता? A. हा कोण होता? B. हा C. आणि हा कोण होता? D. बरोबर. हा B, हा C, हा D. आणि यांना नाव दिलं मी E. आणि हा मी काय करून घेतला आहे? जोडून घेतला. आणि हा होता वर्तुळ केंद्र O. मग कोणता? जर ABC बाह्य कोण आहे तर कोण कोणता घेणार तुम्ही? BEC अधिक कोण BCE. म्हणून कोण ABC बरोबर काय म्हणणार? कोण ABC बरोबर कोण BEC अधिक कोण BCE. हो, पण मग वजा थोडी करणार आहे आपण. दुरस्थ आंतरकोनाच्या प्रमाणात वजा करतो का आपण? ते वजा नंतर होईल. काय व्हायचं ते फक्त इथे स्टेप बाय स्टेप जायचं. प्रमेय थोडी ना बदलवणार आहे आपण. जसं आता पायथागोरसचं प्रमेय आहे, कर्णाचा वर्ग आहे तर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. मग तू म्हणशील की सर मला तर तिथं वजाबाकी दिसते, म्हणून तू असं म्हणणार का मग कर्णाचा वर्ग आहे तर दोन बाजूंच्या वर्गाच्या फरका एवढा असतो. तो वजा कसा आणायचं ते तू पाय. कळलं आता? हा, म्हणून आपण आपले नवीन सिद्धांत त्याच्यामध्ये ऍड करायचे नाही. जे दिले त्याप्रमाणेच प्रमेयामध्ये कसा बदल होणार? ते गृहीतक पण म्हणतो ना आपण त्यांना, की ते सर्व मान्य असतात, स्वयंसिद्ध झालेले असतात. 9वी मध्ये पाहिलं आपण, म्हणून त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. म्हणून दुरस्थ आंतरकोनाचं प्रमेय काय सांगतं? की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. लक्ष दे. म्हणून कोणता कोण? कोण ABC बरोबर कोण BEC अधिक कोण कोणता रे? BCE. मग आता पहा ना, आपल्याकडे कोणकोणते कोण आहे? ABC तर आहे आपल्याकडे, पण BEC दिसतोय का? BEC. मग कोणता घेणार तुम्ही त्याला? AEC घेणार. BEC ला कोणता घ्यायचा? AEC. आणि तो मला इथे साध्यात लागतोय पहा. मग BEC ला AEC कसा घ्यायचा? BEC AEC A', B', E. लक्ष दे भावा. मग काय म्हणशील? कोण ABC जसाचा तसा, कारण हा माझ्याकडे ऑलरेडी आहे. कोण BEC चं नाव बदलवलं. कोण BEC चं नाव काय झालं? कोण AEC झालं. AEC. आणि BCE चं माप काय होणार? BCE चं माप काय होणार? कोण BCD. बघ ना, हा BCE आहे. BCE ची मला गरज नाही ना, मला कोणाची गरज आहे? BCD ची. म्हणून मी काय घेतला? BCD. आणि इथं दोघं ठिकाणी कारण देऊन टाकतो A', B', E. आणि दुसरा असेल C', D', E. हा बरोबर. तिथे मी कारण देणार प्रतीक सर. काय? दुरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. काय म्हणायचं?
दुरुस्त अंतर कोणाचे प्रमेय कसं घेतात, असं घेतात की दुरुस्त अंतर कोणाचे किंवा त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरुस्त अंतर कोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. 9वीला आपण तिसऱ्या प्रकरणात दुसरं प्रमेय पाहिलं होतं, आठवतंय? यस. आता बाह्य कोन बी कसा घ्यायचा तो पण दाखवला. जर तुम्ही कोणता घेतला, एबीसी घेतला, तर ज्याच्याशी रेषीय जोडी तयार करतो तो घ्यायचा नाही. मग कोणता घेतला, बीसी आणि बघ हा घेतला ना एक आणि हा घेतला एक, मग त्याला बीसी अधिक काय दाखवला, बीएसी. चला मग टाका. एबीसी ची किंमत आहे माझ्याकडे, आता हे पहा किती, 1/2 मापकंस एसी. मग टाकला मी याला, इथं काय टाकला, 1/2 मापकंस काय म्हणणार, 1/2 मापकंस एसी, 1/2 मापकंस कोणता, एसी, बरोबर. पण एईसीचं माप किती आहे तो आपल्याला कुठं पाहिजे, साध्यात. तो जसाचा तसा येणार. कोण बीसीडीचं माप किती आहे, मग हा जसाचा तसा मला साध्यात पाहिजे. आणि 1/2 मापकंस किती रे, बीडी किती वरनं घेणार, यस 1 व 2 वरून घेतला. मग आता इथं लिहून टाकतो 1 व 2 वरून. चलो, काही अडचणी कुणाला, समजलं? आता काय करायचं रे, मला 1/2 मापकंस एसी वजा पाहिजे ना, काय पाहिजे, वजा. तो धन आहे तिकडे काय होणार, म्हणजेच काय झाला, 1/2 मापकंस एसी वजा इकडे धन आहे तर काय झाला, ऋण 1/2 मापकंस बीडी आणि बरोबर इकडे कोण राहिला, कोण एईसी. चला, काही अडचण आहे, ओके. मग आता काय करणार तुम्ही, 1/2 सामायिक काढून टाका ना. मग 1/2 ला काय काढून टाका, सामायिक निघाला. मग कंसात कोण राहिला, मापकंस एसी वजा मापकंस कोणता रे, बीडी आणि बरोबर इकडे येणार कोण, एईसी. आणि हेच आपलं काय होतं, साध्य. आणि मग मी इथं म्हणणार म्हणजेच कोण एईसी बरोबर 1/2 मापकंस कोणता, एसी वजा मापकंस कोणता, बीडी. माडी 1/2 बाहेर गेला तो, कळलं? आणि हेच आपलं काय होतं, मग साध्य. आणि आपले दुसरं प्रमेय आजचं काय झालं, कंप्लीट. आणि यस, काही अडचण, 2 जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोनाचे माप हे त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते. ओके, असा हा इझी प्रमेय होता, तो संपला.